पंढरपूर तालुका वाळू माफियांनी केला बिहार। काल रात्री तुषार उर्फ बालाजी नागटिळक हा सामाजिक कार्यकर्ता आहे। याने अनेक वेळा आदोनसोंड इथून अवैध वाळू उपशाला विरोध केला, वरिष्ठांकडे अनेक वेळा तक्रारी केल्या, पुणे येथे आयुक्त कार्यालयामध्ये उपोषणाला बसला। याचा राग मनात धरून पंढरपूर तालुक्यातील वाळू माफियांनी त्याच्यावर काल रात्री 11च्या सुमारास प्राणघातक हल्ला केला। त्याचे दोन्ही पाय तोडून टाकण्यात आले, एक हात तोडून टाकण्यात आला। याला जबाबदार वसूलदार पोलीस गणेश कुलकर्णी आणि आत्ताच नुकताच चार्ज घेतलेले पोलीस निरीक्षक चिल्लीवार साहेब हेच जबाबदार आहेत। कारण मी स्वतः देखील आजपर्यंत तिथून अवैध वाळू उपसा होतोय, आंबे येथून अवैध वाळू उपसा हे जे व्हिडिओ शूटिंग पुरावा वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली। त्यावेळेस अधिकाऱ्यांनी जर वेळेत कारवाई केली असती तर आज त्याच्या जीवावरती हल्ला झाला नसता, प्राणघातक हल्ला झाला नसता, त्याचे दोन्ही हातपाय तोडण्यात आले नसते, पाय मोडण्यात आले नसते। याला जबाबदार पोलीस निरीक्षक आहे आणि वसूलदार पोलीस गणेश कुलकर्णी आहे। आणि हल्लेखोरावरती ताबडतोब गुन्हे दाखल करा, त्यांना अटक करा आणि पोलीस निरीक्षक आणि पोलीस गणेश कुलकर्णी यांच्यावर देखील गुन्हे दाखल करा। अहो, पंढरपूर तालुक्यात वाळू माफियांनी अक्षरशः बिहार करून ठेवला। बिहार गुन्हेगार वाढवतात, पोलीस हप्ते घेऊन गुन्हेगार वाढवायचं काम करतात, पण पोलिसांना अक्षरशः तक्रारदाराला वेळ द्यायला वेळ नाही, तक्रारीची दखल घ्यायला वेळ नाही, 2 नंबर धंदे बंद करण्यासाठी वेळ नाही, अवैध वाळू उपसा बंद करायला त्यांना वेळ नाही। परंतु पैसे घेऊन रात्री 1ला आणि 2ला वाळू माफियाला घर उघडं करून त्यांना भेट देतात, त्यांच्याशी गप्पा मारतात, त्यांना थ्रूपास दिला जातोय। ही फक्त पोलीस अधिकारी आणि महसूल अधिकारी, यात ती पंढरपूरचा हरामखोर तहसीलदार ती देखील जबाबदार आहे। त्यांच्या डोळ्यात काय चटणी गेली का? पोलिसांना दिसत नाही का? अहो, पाला जर हल्ला तर पोलिसांना कळतोय, तिथली पोलीस यंत्रणा काय झोपी गेली काय? या ठिकाणी माझी पोलीस अधीक्षक SP साहेबांना विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, साहेब, पंढरपूर तालुक्यात आजपर्यंत वाळू माफियांनी 6 महिन्यामध्ये 4 वेळा हल्ले केले आहेत आणि त्यात महसूल अधिकाऱ्यावरती 3 वेळा प्राणघातक हल्ला आहे। आपली यंत्रणा कुठे आहे? आपली यंत्रणा का कारवाई करत नाही? अहो, आपण कारवाई वेळेवर केली नाही म्हणून तर वाळू माफियांना मस्ती चढली, त्याला माज आलाय आणि कायदा पायदळी तुडवून अशा पद्धतीने सामाजिक कार्यकर्त्यावर, महसूल अधिकाऱ्यावर, चांगल्या इमानदार पोलीस अधिकाऱ्यावर हल्ले केले जातात। आणि याला जबाबदार आपले भ्रष्ट पोलीस अधिकारी आणि पंढरपूर तालुक्याचा माजखोर तहसीलदार आहे। यांच्यावर कारवाई पहिली करा।